की सतरंगी फॅमिली मधून कोण येत आहे? अश्विनी मॅम. शहीद होण्यासाठी मंगेश ए दिल है मुश्किल जीना यहाँ, इथे बॉम्बे तिथे बॉम्बे तिथे बॉम्बे. काळजी घ्या. आजकाल बॉम्ब सापडण्याच्या घटना पण फार वाढलेल्या आहेत. पण हे बॉम्ब फुटू नयेत म्हणून जे लोक काळजी घेतात ते असतात बॉम्ब डिफ्युजर्स. तर असाच एक बॉम्ब डिफ्युजर आता इथे येणार आहे. बघूया त्याला कुठला बॉम्ब सापडलाय आणि तो बॉम्ब फुटण्यापासून वाचवतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सतरंगी फॅमिली मधून मंगेश देसाई आणि शर्मिष्ठा राऊत. बॉम्ब स्क्वॉड मधला मी, बॉम्ब डिफ्यूज करणारा, हा बॉम्ब डिफ्यूज केला नाही तर मला कल्लू मामा, कल्लू मामा, मामा कल्लू मामा. मी बॉम्ब डिफ्युजर आहे. पण माझा ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय झालं, एकदा मी एका मिशनवर असताना माझ्या मिशनवर पडलो आणि माझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि तेव्हापासून मला ना सुचत नाही, माझा स्मृतीभ्रंश झालेला आहे. त्यामुळे मी आता माझ्या हेडक्वार्टरला अशी निरोप पाठवलाय की मला ताबडतोब एखादा कोणतरी मदतनीस पाठवून द्या आणि त्या मदतनीसची मी वाट बघतोय. हे रामा, काय चाललंय काय? हे 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 पडलं, हे बॉम्बवर ठेवतो म्हणजे बॉम्ब फुटला तर हे फुटेल, माझं डोकं नाही फुटणार. बोला सर. सर तुम्ही इथे काय करताय? इथे ना, इथे मी एक वेगळी रेसिपी करतोय, मटन पिचकू नावाच्या पदार्थाची. वाव. तर रसिका हो, आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे मटन पिचकू. कुत्री लिहून घ्या, कृती लिहून घ्या. अगं कृती 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 काय चाललंय? कृती हा खरा खुरा बॉम्ब आहे, खरा खुरा बॉम्ब. पण तुम्ही अजून दुसरा खराखुरा बॉम्ब बघितलाच नाही. अरे बापरे, म्हणजे इथे अजून एक बॉम्ब आहे. बघितलात का? लोक मला म्हणतात सेक्स बॉम्ब. अशी एक बॉम्ब का देईन ना, बॉम्बला पडत सुटेल. सिरियस सिरियस सिरियस, हा बॉम्ब आहे, बॉम्ब खरा खुरा बॉम्ब आहे हा. आणि काय रे देवा, मला ना हेडक्वार्टर मधनं मदतनीस येणार होता, अजून कसा आला नाही? ही कोण बाई आली आहे? मीच आहे ती मदतनीस. तू? हो. हेडक्वार्टर मधनं आली आहेस? हो. तसं काय ना, आमच्या डिपार्टमेंट मधले सगळेच जण क्वार्टर घेऊन बसले. मग मी काय करणार, मलाच यावं लागलं. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता एक गोष्ट मला सांग, तू बॉम्ब डिफ्युजर ट्रेनिंग सेंटर मध्ये कुठल्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेस? हा मी सांगते सर. ते एक अधिक एक. अगं हे लेखी, ही लेखी परीक्षा नाहीये, कळलं ना? इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न. पटकन सांग, पटकन सांग. काय आठवतंय? सर मला आठवते. ट्रेनिंग घेत असताना भाऊ कदम सर मला भेटले होते. ते मला म्हणाले की बॉम्ब डिफ्यूज करायच्या आधी त्याचं वरून खालून निरीक्षण करायचं. पण हे सांगता सांगता ते माझंच निरीक्षण करायला लागले खालून वर. तो भाऊ कदम एकदम चौचाल मास्तर आहे. त्याच्या बारीक डोळ्यांवर जाऊ नको, लक्षात ठेव तू. बरं मला एक गोष्ट सांग, सगळ्यात आधी आपण एक बघितलं पाहिजे की हा बॉम्ब कुठल्या प्रकारचा आहे. अणुबॉम्ब? नको हो, ऑलरेडी इथे एक आहे, कसा दुसरा आणता? अणुबॉम्ब अणुबॉम्ब अणुबॉम्ब, तो अणुबॉम्ब जो नागा काकी हिरोशिमावर पडला होता. हरी काका नागा मामीवर पडला होता. नागा हुक्या साकी नाक्यावर पडला होता. मला कळतंय माझं सगळं चुकतंय, माझ्या काही लक्षात येत नाहीये, मला काही आठवत नाहीये आणि आता आठवण्याची आता माझ्या ताकद नाहीये. मला आठवतंय हिरोशिमा नागासाकी. हा तोच तो गणुबॉम्ब. गणू नाही हो, अणुबॉम्ब. तो अणुबॉम्ब. तर त्या अणुबॉम्ब बद्दल आपल्याला माहिती विचारली पाहिजे. म्हणजे हा बॉम्ब कुठल्या प्रकारचा आहे कसं तरी आपल्याला शोधून काढलं पाहिजे. सर आपण एक काम करूया. काय? माझ्याकडे एक फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. बोल. हा बॉम्ब ज्यांनी बनवलाय त्यांनाच विचारूया हा कुठल्या प्रकारचा बॉम्ब आहे ते. नॉनसेन्स. दुसरी आयडिया. का बाबा, मी नाही तुम्हाला काही आयडिया देणार. मी सारखी मिली आयडिया देते आणि तुम्ही ती रिजेक्ट करता. आम्ही नाही जा. ओ बाई ही रुसून बसायची वेळ नाहीये हो. हा जर बॉम्ब फुटला ना तर आपला वर्तमान काळ पुसून जाईल. कळलं? हा बॉम्ब कसा डिफ्यूज करायचा आयडिया शोधून काढा. सर आठवली आयडिया. काय? आपण एक काम करूया, या बॉम्बवर आपण पाणी टाकूया. हा काय लहान मुलाचा फुला आहे? एक फुला पाणी टाकलं सगळं धुवून गेलं, त्याने काय होणार आहे? सर बॉम्ब बंद पडेल.
पडेल. बॉम्ब बंद पडेल. हो अहो परवाच माझा मोबाईलला पाण्यात पडला तो बंद पडला तो 12,000चा पीस होता गेला 12च्या भावात. तिला पाठवू का आईच्या गावात? तसं नाही, सिरियसली विचार कर. मी तुला सांगतो माहिती सांगतो. हा जो बॉम्ब आहे ना, हा बॉम्ब याला ना अनेक प्रकारच्या अनेक रंगाच्या वायर्स असतात. दिसतायत. त्यातली एखाद्या रंगाची वायर आपण कापायची असते. ओके सर. मी एक काम करतो, मी आता काळ्या रंगाची वायर कापूनच टाकतो. चालेल. जे होईल ते होईल. हा. येस. कापा 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 कापा. अहो वायर कापताय तर स्वतःला कशाला कापताय? कापा कापली 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 कापली. जिंकलो जिंकलो. वाव सर थोड्या वेळापूर्वी हे बॉम्ब क्लॉक हळूहळू धावत होतो, आता डबल स्पीड पळायला लागलाय. येस. आता थोड्या वेळाने हा फुटणार. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, याचे काटे सुद्धा जोर जोरात धावायला लागलेले आहेत, थांबतच नाहीयेत. आता काय करायचं? सर आपण एक काम करू, आपल्या घड्याळाचे काटे जरा मागे फिरवून घेऊया. जरा मागे फिरा, जरा मागे फिरा. Surprise, ठेवून देऊ, एक ठेवून देऊ, एक हा, ठेवून. अहो तुम्हाला किती ट्रेनिंग देऊ, किती ट्रेनिंग देऊ. आता काय करूया? अरे बापरे, फक्त 2 मिनिट राहिलेले, फक्त 2 मिनिट. देवा परमेश्वरा, माझ्या पापांबद्दल मला माफी दे रे देवा. सर अशी किती पाप केलीत तुम्ही? 4. हा 2 दुसरी ते 2 तिसरी ते. काय? वा वा. कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको. पण तुमच्या घरी कळलं तर? ते आता काय करायचंय? बॉम्ब फुटणार, मी मरणार, कोणाला काय कळणार? बरोबर. 5 4 3 2 वा वा वा. अरे काहीच झालं नाहीये. ओ सर सर उठा उठा, आपण जिवंत आहोत. सर उठा. चल चहा टाक पटकन. काय? ओहो. उठा उठा. आपण जिवंत आहोत, आपण जिवंत आहोत. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. पण हा बॉम्ब फुसका कसा निघाला? ओ हा तर मेड इन चायना आहे. पण तुमच्या घरी जो बॉम्ब आहे ना तो मेड इन इंडिया आहे. काय सांगते? माझ्या घरी बॉम्ब आहे? तुमची बायको हं? तिची खास मैत्रीण आहे मी. हं? बॉम्ब स्क्वॉड करणं आलेली नाही अरे मी. बापरे. तुमची सगळी लफडी आता मी तिला जाऊन सांगणार आहे. हसवता तिला बघा. मग आता बसा बॉम्बला. नको नको. वा, ऐका ना. ओ, ओ. स्वप्नील सर कसा वाटलाय? ऍक्ट छान होता, छान झाला. थोडंसं पंचेस कमी पडले असं मला स्वतःला वाटलं. तुम्ही दोघांनी आपलं 100% दिलं, नेहमीच देता. पण हा मंचच असा आहे की एखाद्या दिवशी सूर लागतो, एखाद्या दिवशी सूर लागत नाही. थोडासा 19-20 वाटला मला ऍक्ट, पण तुमची एनर्जी आणि तुमची कमिटमेंट टू दिस प्लॅटफॉर्म अँड टू दी ऍक्ट इज ॲब्सोल्युटली 100%. आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. ऑल द बेस्ट. अश्विनी मॅम, सतरंगी टीमची मेहनत मला दिसली. कधी कधी लाईक स्वप्नील सेट काहीतरी कमी असतं, ते माहित नाही काय कमी असतं. कारण काय आहे मंगेश शर्मिष्ठा, तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स खूप आहेत. त्या सगळ्या एक्सपेक्टेशनच्या समोर आजचा ऍक्ट थोडा म्हणजे 19-20 झाला, पण तुम्ही दोघांनी पूर्ण प्रयत्न केला त्याला वरती उचलून धरायची. आणि आज जे गुण मिळणार आहेत ते पूर्ण तुम्हाला दोघांना कम्प्लिटली. आणि शाहरुख खान हा दिसतोय बाकी. सो थँक्यू सो मच फॉर अन एंटरटेनमेंट. थँक्यू. बघूयात मग आता तुम्हाला किती गुण मिळत आहेत जब तक हे जाम. 8.5 गुण. अश्विनी मॅम 9 गुण मिळालेले आहेत. 17.5 गुण तुम्हाला मिळत आहेत.